पण जसं लोकांना मोठं करण्याच्या नादामध्ये मी स्वतः संपलो आणि आज प्रशांत गवळी जिवंत असतानाच तुम्ही जर कंपनी सगळ्या बंद पाडताय तर का उपयोग? मग मी केलं कोणासाठी? हे सगळं काही सुखासुखी लाईफ चालू असताना 2 व्यक्ती 3 व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये आले. काही खंडणी मागणारे आले, चिटफंडवाले. दुसरं काही अधिकारी आहेत, त्यांनी मला एवढं टॉर्चर केलं. तुम्ही जेवढे पण माझ्यावर आरोप करताय, मेसेजने, व्हिडिओने, फोनने, हे कोण करताय माहिती का? माझे माणसं करतच नाही आहेत. माझ्या माणसाचा विश्वासच आहे माझ्यावर. 10% बाहेरचे मिली बघत लोक आहेत जे त्यांचं काहीच त्याच्यामध्ये संबंध नाहीये. ते लोक त्यामध्ये मेसेज करून बातम्या लावून हे माझ्या लोकांना खच्चीकरण करतात. मी सेफ तर तुमचे पैसे सेफ, मी सेफ तुमचे व्यवसाय सेफ आहेत, मी सेफ तर स्टार्टअप सेफ आहे. तर तुम्ही ठरवा मित्रांनो की प्रशांत गवळीला साथ देऊन, वेळ देऊन आपण ह्याच्यातनं बाहेर पडायचं आहे तर प्रशांत गवळीला त्रास देऊन एकत्र संपवून आपण सगळे संपायचं आहे. नमस्कार, मी प्रशांत गवळी, समर्थ क्रॉप केअर या कंपनीचा डायरेक्टर. आज हा व्हिडिओ जो बनवतोय ह्या मागे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण एक कष्ट करणारा माणूस गरिबातनं मोठा होतो, शेतकऱ्यांचा मुलगा, आणि त्याच्यावरती किती मोठं षडयंत्र रचलं जातं ह्याच्यावर सत्य घटनेवर आधारित मला तुम्हाला सांगण्याची आज इच्छा झाली. काय असतं ना, ज्यावेळेस माणूस काम करतो ना त्याचं काम दिसतं, त्याचे कष्ट दिसत नाहीत. त्याचं मोठा होतो, ते चांगले पैसे कमवतो आणि त्याच्यानंतर त्याचं काही लाईफस्टाईल चेंज होते. त्यातलाच मी आहे, मी काही नवीन नाही आहे. पण प्रत्येक वेळेस संघर्ष हा माणसाच्या मागं असतोच. त्रास हा प्रत्येक उद्योजकाला आहे. पण त्याच्या मागं जे काय काय घडतं आज मला सांगण्याची वेळ आलेली आहे. मी म्हणजे प्रशांत गवळी, एक साधा व्यक्ती, गाव सोडून पुण्यामध्ये येतो. आल्यानंतर स्वतःचं अस्तित्व उभं करतो, जॉब करतो, मग पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करतो, मग मोठ्या उद्योजक बनतो. पण उद्योजक बनत असताना पैशाचे चुनचुन असते, टीम लागते, ऑफिस आहे, व्यवसाय मोठा करायचा सगळे. पण काही नसताना हे सक्सेसफुल होणं खूप कठीण आहे. तर मोठं होत असताना बऱ्याच साऱ्या गोष्टी मी पाहिल्या की मग मी भाड्याने ऑफिस घेतलं, मग मी 2-3 वर्ष मी शेतकऱ्यांसाठी काम केलं रानात जाऊन. त्याच्यानंतर मार्केटला मी माल विकायला चालू केलं. हे सगळ्यांना माहिती आहे की प्रशांत गवळी शेतकऱ्यांसाठी काम करतो. एक शेतकरी ते उद्योजक कसं बनावं ही सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर मी बऱ्याच साऱ्या बिझनेस पार्टनर लोकांना सोबत घेतलं. मी कितीतरी कौटुंबिक जेवढे पण माझे नातेवाईक आहेत त्यांना सोबत घेतलं. आणि ते करत असताना की प्रचिती माणसाला मोठं काम होत असताना प्रत्येक गोष्टी होत जातात, हळूहळू चांगलं होत गेलं होतं सगळं. की मग मी एक्सपोर्टर लोकांना माल द्यायला लागलो, मॉलला सप्लाय करायला लागलो, हॉटेलला सप्लाय केलं. तेवढं ते थांबलं नाही मी. मग एकट्याने काय होत नाही म्हणून मी बिझनेस पार्टनर लोक वाढवले. आणि मग सगळीकडे माझे वेगवेगळे ऑफिस झाले, वेगवेगळे व्यवसाय चालू झाले. आणि कमीत कमी 700 ते 800 लोक माझ्याकडे जॉबला आले. त्या लोकांचं घर त्याच्यावरती चाललं होतं. काम करत असताना मी एक स्वामी भक्त असल्यामुळे, समर्थ क्रॉप केअर माझी कंपनी, तर स्वामींच्या प्रत्येक माझ्या केंद्रात असेल, मठात असेल किंवा स्वामींचं प्रत्येक माझं कार्य चालायचं. कारण की स्वामींची पोथी वाचल्याशिवाय माझा दिवस सुरुवात होत नाही. आणि मग स्वामी हे गाणं 34 मिलियन लोकांनी पाहिलं. हे गाण्याच्या माध्यमातून मला लोक अभिनेता म्हणून पाहायला लागले. आणि खूप सारं मला लोकांकडनं आशीर्वाद भेटले. लोक मला कोणी साधू समजायला लागलं, कोणी मला पाया पडायला लागलं, खूप मला प्रेम दिलं. आणि हे पण मला चांगलं वाटायचं. मग ज्यावेळेस मला वाटलं की स्वामी 2 हे गाणं आपण काढावं, मग स्वामी 2 काढलं. पण ते म्हणतात ना, नजर लागते किंवा लोकांना दिसतं, ते स्वामी 2 मध्ये सगळं दिसायला लागलं. कारण की स्वामी 2 नंतर त्यामध्ये सगळं दिसलं की मी कुठे कुठे व्यवसाय करतो, माझे कुठे कुठे बिझनेस आहेत, त्याच्यासाठी कसं काम केलं. दुबईपर्यंत माझा प्रवास त्याच्यामध्ये दाखवण्यात आला. पण इथंच चुकलं. आपण ज्यावेळेस सगळं उघड करतो त्यावेळेस खूप मोठा त्रास चालू होतो. आणि त्याच्यानंतर लोकांनी खूप मोठी माझी बॅनरबाजी लावली. 1 जानेवारीला माझा वाढदिवस असतो, पूर्ण 200-400 बॅनर लागले. लोकांना वाटलं हा इलेक्शनला उभं राहतो का, काहींना वाटलं मोठा कसं झाला, मग आम्हाला आमच्या भागात काही गर्दी होत नाही, ह्याच्या भागात गर्दी कशी वाढली. तिथून झालं, मग परत नजरेत आलं, तिथून लोकांचा त्रास चालू झाला. त्याच्या पलीकडं ज्यावेळेस माझे जेवढे पण माझ्यासोबत काम करणारे सगळे शेतकरी वर्ग होते, युवा पिढी होते, सगळे माझे बिझनेस पार्टनर होते, इन्व्हेस्टर होते, त्या लोकांना मी एवढं विश्वासात घेऊन मोठं काम करतोय ते मला का नाही जमत असं. आणि मित्रांनो, ज्यावेळेस मी एखाद्या व्यक्तीला मोठा करतोय तर ते माझा दोष नाहीये. जर त्या व्यक्तीचे
घरामध्ये किराणा भरायचे प्रॉब्लेम होते, काही इन्व्हेस्टरला कुठं बिझनेस करायचं माहीत नव्हतं, काहींकडे थोडासा पैसा होता ते कसं पैसे बनवायचे, कसं त्याला व्यावसायिक बनवायचं हे शिकवलं, शेतकऱ्यांना कॅशिंग करण्यामध्ये आणलं, एक्सपोर्टर बनवलं. हे सगळ्या गोष्टी होत असताना मी कॉलेजमध्ये काही लोकांना इंटरप्रेनर म्हणून किंवा लॉजिस्टिक कसं शिकवायचं हे मी कॉलेजला शिकवायला लागलो. शेतकरी मेळावा घेतले, त्या मेळाव्यामध्ये आव्हान केलं शेतकऱ्यांना बऱ्याचदा. मग मी तुम्हाला बदललं मोहोळ नाही, मंचर नाही, नारायणगाव, तुम्ही तिकडं सिन्नरला गेले, बारामती, सातारा, सांगली, असं पूर्ण महाराष्ट्रभर मी मेळावे घ्यायला लागलो. आणि त्या मेळाव्यामध्ये गर्दी अफाट वाढली, 2-2 किलोमीटर लांब गाड्यांच्या लाईन लागल्या. हे कोण आहे बाबा व्यक्ती? म्हणजे माझं ऐकायला लोक काय येत होती की प्रशांत गवळी खरं बोलतोय, प्रशांत गवळी सत्तेवर सांगतोय, प्रशांत गवळी लोकांना अवेअरनेस करतोय. ह्याच्याने शेतकऱ्यांना मी एक्सपोर्टर बनवलं, शेतकऱ्यांना मी उद्योजक बनवतोय, शेतकऱ्यांना एक हमी भाव देतोय, शेतकऱ्यांना आपण कुठलाही चुकीचं काम होऊ नये हे आम्ही अवेअरनेस करतोय. त्याच्यामुळं कदाचित खूप सारे दुश्मन तयार झाले. त्याच्या पलीकडं आपण म्हणतो ना की आपली जवळची लोक, आपण त्यांना सर्व सांगत असतो ज्यावेळेस आपलं सगळं चांगलं असतं, आणि ज्यावेळेस थोडी आपल्याकडनं चूक झाली तर लोक त्याचा तमाशा करून टाकतात, खूप सारे पॅनिक करायला चालू करतात. असे काही लोक आहेत की ज्यांच्यावर मी विश्वास ठेवून त्यांच्या बिझनेसमध्ये पैसे लावले, आज ते मला पैसे देत नाहीत. आज मी कितीतरी स्टार्टअप तयार केले. हे का झालं? एक माणूस आमच्या आयुष्यात येतो आणि तो माणूस न्यूज लावतो माझ्या कंपनीबद्दल की कंपनी बंद होणार आहे, कंपनी लवकरच संपणार आहे. का लावायचे? कारण की माझे कुठले एव्हिडन्स त्यांनी घेतले नाहीत, कुठलं काहीच नाही, मला विचारणा नाही केली, काय नाही. डायरेक्टली त्यांनी ते पत्र न्यूजमध्ये लावलं आणि सगळं महाराष्ट्रभर ते भेटलं. आज प्रत्येकाला मी सांगू शकत नाही जाऊन की मी खरा आहे काय तसं खोटं आहे सगळं, तरी आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर ना आम्हाला माल देणारे लोक बंद झाले की कदाचित कंपनीवर प्रॉब्लेम चाललाय. आमच्याकडे पैसे येणं होते ते पण देणं बंद केलं लोकांनी की हा कधी संपतोय ना आपले पैसे आपल्याला राहतील. त्याच्यानंतर न एम्प्लॉय लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाला. एक पेपरवरती न्यूज येऊ ते चालतंय, पण एकाच व्यक्तीने 20-25 वेळा न्यूज, 3 महिन्यामध्ये 20-25 वेळा न्यूज लावून पूर्णपणे कंपनी संपवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात पण मला लोकांनी साथ दिली, कारण की ते माझे बिझनेस पार्टनर आहेत, त्यांचा विश्वास माझ्यावर आहे आणि स्वामींची कृपा माझ्यावर आहे. त्याच्या पलीकडे आपण लोकांना टाइम दिला, लोक माझ्यावर थांबले माझ्यासोबत, सगळं मला मान्य आहे. पण लोकांना टाइम दिला आणि मी माझ्या कामाला सुरुवात केली. आणि जेवढं पण न्यूज आल्या त्याच्याने जिथं माझं ॲक्सेस होतं, स्टार्टअपमधनं फंड यायचं हळूहळू कमी झालं, लोकांनी पैसे काढायला चालू केले एकत्र सगळं, आणि लोकांची दिवाळी गोड झाली नाही. त्याचं रिझन एकच आहे की अधिकारी वर्गाने माझ्यावरती खंडणीसारखं हे करून माझ्याकडे एवढे मोठे पैसे उकळले आणि कंपनी बंद पाडायला वगैरे भीती. मी कसं आहे, कंपनी टिकणं महत्त्वाचं आहे, तर पब्लिक माझ्यासोबत राहील म्हणून आपण त्यांना पैसे देऊन टाकले आणि मी माझ्या कामात पैसे जमा करण्याच्या नादामध्ये सगळे माझे स्टार्टअप हे ते सगळं आपण पॅनिक झालं. मग त्याच्यानंतर आपण 1 डिसेंबर टाइम दिला. आता 1 डिसेंबरला टाइम दिल्यानंतर 1 महिना मला वेळ भेटला होता. पण परत लोकांनी काय केलं, डायरेक्टली ऑफिसला गर्दी करायला लागले, एकत्रच पैसे माग, चेक माग, जागा लिहून द्या, काहीच मला कुठं बसू देणार सुखाने. मग माझी धावपळ चालवली की लोक मला बसू देण्यात, भेटणं नाही, काय नाही. त्यातल्या त्यात लोक मला शोधायला लागले, लोकेशन ट्रॅक करायला लागले, काही लोक माझ्या घरी गेले. त्याच्यानंतर आपल्या ऑफिसमध्ये लोकांनी ठिया टाकून ठेवला, मला कुठलं लोन करता नाही आलं, व्हॅल्युएशन काढता नाही आलं. त्याच्या पलीकडे जाऊन लोकांनी ऑफिस फोडले. त्याच्यानंतर आपल्या स्टाफला मारहाण झाली, मोबाईल चोरीला गेले. त्याच्यानंतर आपल्या ऑफिसमध्ये येऊन सोनं ठेवतात आणि तेच परत दाखवतात की गवळी चोर आहे, असे पण षडयंत्र करण्यात आले. हे सगळ्यांचे एव्हिडन्स माझ्याकडे आहे. पण हे सांगण्याचा योग काय आला की बाबा अडचणीमुळे माणूस थांबलेला असतो. माझी नियत म्हणजे द्यायचीच आहे आणि मला तुम्ही हवेच आहेत, पण माझी अडचण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी तुमच्याकडनं 1-2 महिने का मागतोय, कारण आता जे मी तुम्हाला टाइम मागतो त्याचं रिझन एक आहे की एवढ्या मोठ्या होणाऱ्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर मला द्यायची दानत आहे, मी तुमच्या हितच आहे. बरं, न्यूजमध्ये टाकलं होतं की दुबईला पळून जाणार आहे, अमकं झालं ते झालं, आज पॅनिक केलं जाते. पण आज तुमच्या जगासमोरच आहे मी पुणे काही नाही सोडलं अजून पण. मी लोकांना भेटतोय, ऑनलाईन भेटतोय, समक्ष भेटतोय, मीटिंग घेतोय. बरं, मी माझ्या कामातच आहे, कारण की मी जर नाही पडलो तर तुमचं जे काही कमिटमेंट ते पूर्ण करू शकत नाही. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की गरिबांना लुटलं,
आता शेतकरी आत्महत्या करतील, उद्योजक संपले, स्वामींचं नाव घेऊन खोटं पैसे गोळा केले, आईचं नाव घेऊन खोटं केलं. एक लक्षात ठेवा, माणूस काही करू शकतो पण आईचं नाव कधी खोटं घेणार नाही. आणि ज्या परमेश्वराला मी मानतोय ते स्वामी, मी निस्सिम स्वामी बघतोय, मी कधीही त्यांचं नाव घेऊन कधी हे केलेलं नाहीये. मी कितीतरी मेळाव्यामध्ये सांगितलेलं आहे की बाबा कर्ज काढून कधी व्यवसाय करू नका, कर्ज काढून कुठेही अडचण आणू नका, सोनं मोडू नका, घर विकू नका. हे मी प्रत्येक मेळाव्यात सांगितलेलं आहे आणि प्रत्येक जण साक्ष आहे. दुसरी गोष्ट मी लोकांना सांगायचो की अरे प्रशांत गवळी आज एवढे मोठे उद्योजक का बनवतोय, कारण उद्योजकच लोकांना जॉब देऊ शकतो. मग त्याच्यानंतर मी सांगत होतो की प्रशांत गवळी या जगात असेल नसेल तरी पण कंपन्या तुम्हाला चालवायच्यात. आणि आज प्रशांत गवळी जिवंत असतानाच तुम्ही जर कंपन्या सगळ्या बंद पाडताय तर का उपयोग? मग मी केलं कोणासाठी? आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज जर बघितलं 23 जुलै 2023ला मी जगाला मोठं करण्याच्या ह्याच्यात होतो, पण त्याच्या अगोदर जर बघितलं तर माझ्याकडं 40-50 कोटीचा माझा टर्नओव्हर होता, माझ्याकडे गाडी, घर, सगळं काही वेल सेट होतं. मी घरी जात होतो टायमिंगला, घरच्यांना भेटत होतो. पण जसं लोकांना मोठं करण्याच्या नादामध्ये मी स्वतः संपलो. कुणासाठी? पैशासाठी नाही केलं मी हे, मला कुठलं कर्ज नव्हतं, पण जगाला काहीतरी चांगलं वाटतंय, बाबा मी काम करतोय, मला प्रसिद्धी भेटते, मी शेतकरी सुधारतोय, माझे गाणे फेमस झाले. हे सगळं काही सुखासुखी लाईफ चालू असताना 2 व्यक्ती 3 व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये आले. काही खंडणी मागणारे आले, चिटफंडवाले, दुसरं काही अधिकारी आहेत, त्यांनी मला एवढं टॉर्चर केलं, मी त्या खुलासा पण केलाय. त्यानंतर हे पत्रकाराने जे बातम्या लावल्या विनाकारण, आज ते पत्रकाराने बातम्या लावल्यामुळे ते काही सगळं पॅनिक झालं आणि वातावरण सगळं दूषित झालं आणि माझ्यावरचा सगळा विश्वास लोकांचा कमी झाला. आज एखाद्या व्यक्तीला तुम्हाला जर बाहेर पडता येत नसेल तर तो माणूस ऍडजस्टमेंट कुठनं करणार? ज्या व्यक्तीचं नाव खराब झालंय, लोन कोण देणार? ज्या व्यक्तीचा मोठा प्रॉब्लेम झाल्यावर कोणालाच काही जगणं मुश्किल होतं. पण मी आज, तुम्ही जेवढे पण माझ्यावर आरोप करताय, मेसेज नाही, व्हिडिओ नाही, फोन नाही, हे कोण करताय माहिती का? माझे माणसं करतच नाही आहेत. माझ्या माणसाचा विश्वासच आहे माझ्यावर. प्रत्येक ग्रुपमध्ये पाहतोय मी 90% लोक माझ्यासोबत आहेत, 10% बाहेरचे मिलीभगत लोक आहेत जे त्यांचं काहीच त्याच्यामध्ये संबंध नाहीये. ते लोक त्यामध्ये मेसेज करून बातम्या लावून हे माझ्या लोकांना खच्चीकरण करतात. त्यांना मी विनंती करतो, बाबा माझ्या ह्या लोकांना तुम्ही पॅनिक करू नका. माझ्यावर त्यांचा ट्रस्ट आहे, विश्वास आहे. कुठलंही हो का, शेवटी DSK साहेबांना एक मराठी उद्योजक होते, त्यांना जर पब्लिकने साथ दिली असती तर DSK साहेब आज तुमच्या समोर छाती ठोकून एक मोठ्या लेवलला असले असते आणि तुमचे पैसे नसते पडले. आज मला तीच वेळ आली दिसते. मला मी त्यात का बघतोय, भले 1% मी DSK साहेबांसोबत का उदाहरण घेतोय की मी सेफ तर तुमचे पैसे सेफ, मी सेफ तुमचे व्यवसाय सेफ आहेत, मी सेफ तर स्टार्टअप सेफ आहे. तर तुम्ही ठरवा मित्रांनो की प्रशांत गवळीला साथ देऊन, वेळ देऊन आपण ह्याच्यातनं बाहेर पडायचं आहे तर प्रशांत गवळीला त्रास देऊन एकत्र संपून आपण सगळे संपायचं आहे. आणि मला एक सांगायचं आहे की जर का मी व्यवसायामध्ये लक्ष नाही दिलं, मी जर का माझे बिझनेस नाही चालवले, आतापर्यंत मी बिझनेस चालू होते म्हणून तुम्हाला देऊ शकत होतो, आणि तेच बिझनेस जर माझे बंद पडले तर कसं होणार? मला बाहेर मोकळं सोडा, मला जाऊ द्या, माझा बिझनेस पण पाहू द्या, मला लोनची प्रोसेस करू द्या, जे माझा प्रोजेक्ट आहे त्याच्यावर मला लक्ष देऊ द्या. मी शांत डोक्याने करेल, कारण की ग्रुपमध्ये 10% 5% लोकांचं ऐकून जर तुम्ही पॅनिक होत असाल तर माझं काम सुद्धा खूप मोठ्या लेवलला चालू आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. मला जेवढं तुम्ही सेफ ठेवचाल, जेवढं मला मोकळं ठेवचाल, तेव्हा माझा एक फ्री माइंड हे कराल. आणि तुम्ही कुठल्याही स्टार्टअपला त्रास देऊ नका, कोणाला फोन करू नका, कुठल्याही कारवाई हे त्याच्याने काही होणार नाहीये, काही निष्पन्न नाही. ज्यामध्ये नुकसान हे तुमचं आणि माझं आहे फक्त. त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे की जेवढं काही नुकसान झालंय की ऑफिस फोड, हे कर ते कर, ह्याच्याने काही नाही. मी सगळ्यांच्या नावाने अर्ज दिलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. पण विषय आपला आहे तर आपण एकत्र राहू, पुढे जाऊ. त्यामुळे कुठलंही पॅनिक होऊ नका, मला एकदम रिलॅक्स राहू द्या. मी तुमच्यातच आहे, कुठेही जाणार नाही. कारण जे कष्टाने उभं केलेलं असतं ते कष्टाचं असतं. आणि मला माहिती आहे जर आपण एकत्र आलो, आजही वेळ नाही गेलेली, तर माझ्याकडे एक असा मार्ग आहे, मी 1 महिना वेळ त्यासाठी घेतलाय. तो एक मार्ग असा आहे की 1 टाइम आपण सगळे ह्यातनं बाहेर पडू आणि एक नव्याने, एक जोशने, एकदम विश्वासाने आपण परत उभं राहू. हो का, जाणाऱ्याला थांबवू शकत नाही, पण ज्याचा विश्वास आहे ते माझ्यासोबत थांबा. खूप सुंदर आयुष्य आहे पुढे आणि खूप चांगलं आपण काय करू शकतो एवढं सांगेल. आणि लवकरच आपण भेटू आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.